नमस्कार. आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. कथित प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद. घटनेबाबत व्यक्त केली चिंता. डहाणू येथे घडलेल्या कथित प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या आणि विधान परिषद आमदार चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी पालघर जिल्हाध्यक्ष भाजप जिल्हाध्यक्ष भारतभाई राजपूत, डहाणू नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष जगदीश राजपूत, नगरसेवक शैलेश राकामुथा तसेच भाजपा शहर अध्यक्ष पिनल शाह यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांनी संबंधित प्रकरणाबाबत चिंता व्यक्त करत राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं आहे. तसेच पीडितेला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. यावेळी प्रकरणासंदर्भात विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी नेमके काय वक्तव्य केले हे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता. डहाणूला अतिशय महत्त्वाच्या विषयावरती पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. विषय अतिशय गंभीर आणि आपल्याला सगळ्यांनाच चिंता करायला लावणारा विषय. लव जिहादच्या घटना या आपण घडताना वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांमध्ये राज्यांमध्ये पाहतो. आज या डहाणूमध्येच मी 2 दिवसापूर्वी आले होते. एकाच घरातल्या मोठी बहीण आणि त्याच्यानंतर तिचीच धाकटी बहीण यांच्यावर एका हरामखोराने लैंगिक अत्याचार केले. पॉक्सोचा गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला आपल्याला कल्पना आहे, आई वडील आणि संपूर्ण परिवार हा अतिशय मोठ्या मानसिक धक्क्यामध्ये असल्याने बऱ्याच गोष्टी या स्टेटमेंटमध्ये देण्याच्या राहून गेल्या. पोलिसांनी सुद्धा त्यानंतर पुरवणी जबाब घेतला आणि त्या ठिकाणी नवीन सेक्शन सुद्धा ऍड केलेले आहेत. कालच कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळेला एका PSI कडनं काही टेक्निकल तरतूद करायची बाकी राहिली आणि त्यामुळे त्याला बेल मिळालेला नाहीये. हे लक्षात घ्या. इथे आल्यावरती मला बऱ्याच जणांनी सांगितलं की ताई त्या आरोपीला बेल मिळाला, तर बेल दिलेला नाहीये कोर्टाने. कागदांची पूर्तता करायला सांगितली आहे. माझा आत्ताच SP साहेबांशीही बोलणं झालेलं आहे. अतिशय हुशार आणि कर्तव्यदक्ष असे SP यतेशजी देशमुख यांनी मला ग्वाही दिली आहे की लवकरात लवकर हा जो आरोपी आहे त्याला पकडण्यात येईल. ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या चुकीमुळे हा प्रकार झाला त्याला सस्पेंडही करण्यात आलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या मुलीबाळींच्या इज्जतींशी खेळणाऱ्यांना सोडलं जाणार नाही, हा मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट मेसेज आपल्याला यातून दिसेल. त्यावेळेला आणखीन धक्कादायक गोष्टी माझ्या समोर आल्या. अर्ध्या तासामध्ये 4 परिवार समोर आले. हे 4ही परिवार जैन आणि मारवाडी कम्युनिटीचे आहेत. यांच्या घरातल्या मुली 7वी झालेल्या आहेत. अशा संस्कारक्षम घरातून सुद्धा सज्ञान मुलींना म्हणजे 18 वर्षावरील मुलींना फितवून नेऊन इकडे तिकडे नाही तर थेट लंडनला पाठवण्यात आलेलं आहे. त्यांचा स्टुडंट विजा केलेला आहे. त्याची आई वडिलांना काहीच कल्पना नाही. आणि लंडनला गेल्यानंतर मुलगी परिवाराला फोन करून सांगते की मी कुठल्या फारुख बरोबर, कुठल्या सलीम बरोबर किंवा आणखीन कुठल्या इरफान बरोबर निकाह केलेला आहे. आई वडील हतबल होतात. काय करणार? इथे येऊन इथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला
संपर्क केला जातो आणि त्या मुलाच्या आईवडिलांबद्दल, त्याच्या परिवाराबद्दल तक्रार केली जाते. जसे मुलीचे आईवडील, तिचे परिवार पोलीस स्टेशनला जातात, अर्ध्या तासाच्या आत पुन्हा मुलीचा लंडनहून थेट फोन येतो की तक्रारी करू नका, पोलीस स्टेशनला जाऊ नका, मला इथे लंडनला त्रास होतोय. हा फार मोठा चिंतेचा विषय आहे बंधूंनो. आपल्या मुलींना लंडनला नेऊन त्यांच्यासोबत काय होतंय? आज ज्यांनी स्टुडंट विजा काढून ही तजवीज करून या मुलींना लंडन पर्यंत नेलंय, इथे त्यांचे घरी खायचे वांदेत. कोणी फंडिंग केलं, कुठून पैसे उभे राहिले, या सगळ्या गोष्टीची चौकशी येणाऱ्या दिवसात होणार आहे. आज मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानते की त्यांनी या घटना त्यांच्या समोर आल्यानंतर तात्काळ याची दखल घेत या प्रकरणांच्या सखोल चौकशीसाठी SIT नेमण्याचे आदेश दिलेले आहेत. येत्या 2 दिवसामध्ये ही SIT SP स्तरावरच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये SIT स्थापन होईल. कुठली कंपनी आहे, कोणी पैसे दिले, याची सगळी कागदपत्र जी परिवाराकडनं मला मिळाली, ती सगळी कागदपत्र मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे.